आदल्या दिवशी मैत्रिणीच्या मुलीचं ओटी भरण म्हणजे डोहाळ जेवण होतं. ते आम्ही करून आलो आणि या दिवशी मी पैठणी साडी घातली होती. बऱ्याच जणींनी घातली होती. तर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी थोडीशी हेल्प केली. छान असं फोटोशूट वगैरे केलं आणि खूप छान असं डोहाळ जेवण झालं त्यांचं. सोबतच बुद्धांचे जे पोस्टर वगैरे लावलेले एकदम म्हणतो ना चाइल्ड बुद्धाचे, तर ते पण डेकोरेशन फार मस्त होतं. तर त्या दिवशी मला काही शूट करायलाच मिळालं नाही, कारण की दिवसभर माझी तयारी आणि तिथे गेल्यानंतर वेळ गेला. दुसऱ्या दिवशी मग मी सकाळी उठले, वॉकला जाऊन आले आणि लादी वगैरे आता पुसून घेतेय. तर सगळी लादी पुसून झाली, बेडरूममध्ये आले आणि बेडरूममधला हा जो टेबल आहे, तर इकडचा टेबलवर भरपूर पसारा करून ठेवलेला मुलांनी, तो आवरून घेतला. तर निलयचा नेहमीप्रमाणे सकाळी ऑनलाईन क्लास चालू आहे. तर याचा मी कुठेही ऑनलाईन क्लास जॉइन केलेले नाहीये. तर YouTubeवरती जे सर वेगवेगळे सब्जेक्ट शिकवतात, तर ते मी त्याला अटेंड करायला सांगितलेले. तर त्याने त्या सरांचे मॅथ्सचे म्हणजेच आपण म्हणतो ना जॉमेट्रीचा क्लास अटेंड करतोय आणि त्याला मध्येच मी बरेच सारे क्वेश्चन विचारले, खूप सारे फॉर्म्युले त्याला विचारत होते आणि सोबतच त्याने जो हेडफोन लावला होता तो मी स्वतः माझ्या कानाला लावला आणि मी ऐकत होते की नक्की याचा ऑनलाईन अभ्यासच चाललाय की बॅकग्राऊंड म्युझिक दुसरी काही चालू आहे. असं मध्ये-मध्ये ना मुलांकडे लक्ष ठेवायचं, म्हणजे ऑनलाईन क्लासेसमध्ये ते काय करतात ते लक्षात येतं. किचनमध्ये आले, तहान लागली होती, पाणी पिलं, पण आणखीनही गरमी एवढी वाढत चालली आहे ना, तर मस्तपैकी ग्लासभर असं ताक केलं आणि ते ताक आता मस्तपैकी पिऊन घेतलं. तर सोबतच मला इथे स्वयंपाकाची तयारी करायची होती. कुकर वगैरे लावून घेतला आणि आता ना बेडरूममध्ये इतके सारे कपडे पडलेले आहेत ना, त्याच्या घड्या घालून पहिला मला तो बेडरूम आवरून घ्यायचा आहे. तर इथे कुकर लावला. तोपर्यंत म्हटलं की चला बेडरूममध्ये जाऊन सगळ्या कपड्यांच्या घड्या घालते आणि सगळे कपडे सेट करून ठेवते. तर ही बघा ती पैठणी. तर या अशा महागड्या साड्या असतात ना सिल्कच्या, तर या साड्या लगेचच्या लगेच धुवायच्या नाहीत. साधारणपणे 4 ते 5 वेळा एकदा वापरून काढल्या ना, की मग त्या मस्तपैकी कोमट अशा शॅम्पूच्या पाण्यातून धुवून काढायच्या. तर आता सध्या तरी मी तिला धुणार नाहीये. तर इथे सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या होत्या आणि सगळे कपडे ज्याच्या त्याच्या कप्प्यामध्ये व्यवस्थित सेट करून ठेवले. म्हणजे ज्याचे त्याचे कपडे बरोबर ज्यांना त्यांना भेटून जातात. सगळं बेडरूम आवरलं आणि ही जी पैठणी होती ना, तर ही पैठणी मी आता खिडकीमध्ये अशी दोरीवरती सुकत घालते. उन्हामध्ये घालायचं नाही, रंग उडतात याचे. त्याच्यामुळे ना सावलीत थोडंसं हवेला असं सुकत घातलं, की याचा जो घामाचा वास वगैरे असतो तो पूर्णपणे उडून जातो आणि पुन्हा एकदा आपल्याला ही वापरायला पैठणी तयार होते. कसं आहे ना, महागड्या साड्या या प्रत्येक गृहिणीकडे असतात, पण या साड्या आपण देखील तितक्याच व्यवस्थित पद्धतीने हाताळल्या पाहिजे, म्हणजे त्या जास्त दिवस टिकतात.